नमस्कार. आज आपण एका अतिशय तांत्रिक पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहणाऱ्या अशा एका छोट्याशा टूलबद्दल माहिती घेणार आहोत. हे टूल आकाराने एकदम लहान आहे, पण त्याचं काम बापरे खूपच मोठं आहे. ते म्हणजे वाल्व्ह की. रेफ्रिजरेशनच्या दुनियेत हे एक अत्यंत आवश्यक आणि अगदी पायाभूत साधन आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. बरं, आता आपण थोडं खोलात जाऊन बघूया. हे जे पितळेचं छोटंसं टूल आहे ना, ते एसी आणि रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीचा एक अत्यंत महत्त्वाचा पण सहसा कुणाच्याही लक्षात न येणारा भाग आहे. म्हणजे बघा, कोणत्याही प्रोफेशनल टेक्निशियनची टूल किट या एका गोष्टीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पडद्यामागे राहून हे उपकरण संपूर्ण सिस्टमचा पाया इतका भक्कम करतं की याच्याशिवाय कोणत्याही मोठ्या मशीनचं काम पुढे सरकणंच शक्य नाहीये. आता याची व्याप्ती किती मोठी आहे हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. प्रामुख्याने रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या दोन प्रचंड मोठ्या क्षेत्रांमध्ये याची सर्वात जास्त गरज असते. अगदी रोजच्या वापरातला घरगुती एसी असू दे, दुकानातला फ्रीज असू दे किंवा थेट एखादा भव्य असा इंडस्ट्रियल कोल्ड स्टोरेज प्लांट, ही एवढी मोठी रेंज हे एकुलतं एक छोटंसं टूल अगदी लिल्या हँडल करतं. थोडक्यात सांगायचं तर छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही तांत्रिक जगांना जोडणारा हा एक अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे या व्हॉल्व्ह कीचं नक्की काम काय. गॅस सिलेंडरचा व्हॉल्व्ह अतिशय अचूकपणे आणि तितक्याच सुरक्षितपणे उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठीच याचा खास वापर केला जातो. आता आपल्याला माहिती आहे की सिलेंडरमध्ये प्रचंड प्रेशरने भरलेला रेफ्रिजरंट गॅस असतो आणि तो सुरक्षितपणे हाताळणं म्हणजे काही खायचं काम नाहीये. या गॅसचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी हे साधन अगदी 100% महत्त्वाची भूमिका बजावतं. सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर याचं महत्त्व खरंच अनन्यसाधारण आहे. आणि इथं आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय की एकाच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या टूलच्या डिझाईनमध्ये किती भारी विविधता असू शकते. ही एक प्रकारची इंजिनिअरिंगमधलीच कमाल आहे. एका बाजूला ते टी आकाराचा पितळेचा मॉडेल आहे, जी फिरवायला खूपच सोपं जातं आणि त्यामुळे एकदम उत्तम लिव्हरेज मिळतं. तर दुसऱ्या बाजूला डार्क रंगाच्या मेटलपासून बनवलेलं दुसरं डिझाईन आहे. त्याच्या पृष्ठभागावर अशी एक खास नक्षी किंवा ग्रिप असते, ज्यामुळे अगदी अरुंद आणि अवघड जागांवर सुद्धा मजबूत पकड मिळते. म्हणजे बघा, टेक्निशियनच्या गरजेनुसार हे कल्पक डिझाईन कसं अचूक बदलत जातं. आता आपण याच्या थोड्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्सकडे वळूया. 3/16 इंच, 1/4 इंच, 3/8 इंच आणि अर्धा इंच हे फक्त काही रँडम आकडे नाहीत बरं का. तर हे जगभरातल्या इंडस्ट्रीसाठी ठरवून दिलेले अगदी स्टँडर्ड आकार आहेत. जगातल्या कोणत्याही गॅस सिलेंडरचे वाल्व्ह याच ठराविक मापांमध्ये बनवलेले असतात. हे म्हणजे तडजोड न करण्याजोगे ग्लोबल स्टँडर्ड्स आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रोफेशनल टेक्निशियनकडे या सर्व मापांच्या चाव्या असणं हे काम अचूकपणे पार पाडण्यासाठी अगदी मस्ट आहे. चला आता एक पाऊल पुढे जाऊया. आपण आता जे सगळे स्टँडर्ड आकार पाहिले ना, त्यापैकी एक आकार असा आहे जो या संपूर्ण इंडस्ट्रीचा अक्षरशः गाभा आहे, आणि तो म्हणजे 1/4 इंच किंवा 1/4 इंच. हे एक प्रकारचं इंडस्ट्री सिक्रेटच म्हणा किंवा सर्वात महत्त्वाचं इंजिनिअरिंग स्टँडर्ड. कारण 1/4 इंच आकाराचा सर्वात जास्त वापर केला जातो. बहुतांश सिस्टम्स आणि सिलेंडर्स ह्याच एका अचूक मापावर चालतात. विचार करा, हा एकच छोटासा आकडा संपूर्ण उद्योगाचा गाडा कसा आखतोय. तर ह्या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. अगदी हाताच्या ओंजळीत सहज मावणारं हे एक छोटंसं 1/4 इंचाचं टूल हाय प्रेशर रेफ्रिजरंट गॅसच्या प्रचंड शक्तीला इतक्या सुरक्षितपणे आणि अचूकपणे कसं काय कंट्रोल करू शकतं. या लहानशा पण अतिशय अचूकपणे डिझाईन केलेल्या धातूच्या तुकड्यावर संपूर्ण सिस्टीमच्या सुरक्षेची किती मोठी जबाबदारी आहे याचा जरा विचार करा. कधीकधी ही अशी सर्वात लहान साधनेच सर्वाधिक शक्तिशाली कामं लिहिल्या हाताळत असतात, नाही का.